मला आरोप करायला चांगलं वाटत नाही, परंतु नाथा भाऊ या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा या लोकांनी सांगितलं. सभापती महोदय, राधा किशन पवार नाव आहे याच्यातला मुख्य, हा सहसंचालक आहे आरोग्य विभागाचा. या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे सभापती महोदय. हा कोण आहे? राधा किशन पवार. याच्यावर सभापती महोदय कारवाई होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, विषय अनेक आहे परंतु वेळ कमी आहे. सभापती महोदय, सरकार कशा पद्धतीने चाललंय आणि कोणासाठी चाललंय? माझ्याकडे आमच्या जालन्याचा एक विषय आहे सभापती महोदय. एक खरपुडी आहे, खरपुडी तालुका जिल्हा जालना आहे. एक सिडकोचा नवनगर प्रकल्प आहे सभापती महोदय. खरं तर हा आधी प्रस्ताव आला होता 2017ला आर्थिक सहाय्यता नसल्याने, सुसहाय्यता नसल्याने प्रस्ताव रद्द झालेला सभापती महोदय. नागेवाडी, निधोना, खांडगाव, आंबेडकरवाडी असा हा प्रस्ताव 2017ला देवेंद्रजींचं सरकार होतं. त्या काळात आर्थिक सुसहाय्यता नसल्याने हा प्रस्ताव रद्द झाला. सभापती महोदय, आता 2018ला हा प्रस्ताव पुन्हा पारित झाला. सभापती महोदय, इथल्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत मला. ही एवढी जागा जी आहे खरपुडीची फक्त 5 जणांच्या नावावर सभापती, 5 शेतकऱ्यांकडून मातीमोल भावानी घेतली, ती येलो झोन केली. सरकारमधल्या लोकांना हातीशी धरून, सतीश अग्रवाल नाव आहे त्यांचं, कृष्णकुमार गोयल नाव आहे त्यांचं, राधेश्याम चिप्पा नाव आहे, रखमाजी जल्लेवाल नाव आहे. फक्त या शेतकऱ्यांच्या नावानं ही सगळी खरपुडीची जमीन आहे आणि सिडको अधिकृत करतो. आणि सरकार या शेतकऱ्याच्या जमिनीला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जमिनी असून या 4-5 व्यापाऱ्यांनी ही जमीन जवळपास 9,000 कोटी रुपये सरकार या सगळ्या प्रकल्पासाठी देण्याची आवश्यकता आहे. जो प्रकल्प ऑलरेडी 2017ला सरकारने सभापती महोदय रिजेक्ट केलेला होता सभापती महोदय. आणि सभापती महोदय, अशा पद्धतीने हा सिडकोचा कारभार चालत असेल तर मला वाटतं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, अनेक विषय या सरकारने अनेक पुतळे स्मारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग हिंदू मिलचं स्मारक असेल, अन्य स्मारक असेल, हे सगळे जर स्मारक बघितले तर अजूनही सरकारने हे सगळे पूर्ण केलेले नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची स्थिती आताच्या घडीला काय? फेब्रुवारी 2018 मधलं काम हे 3 वर्षात पूर्ण करायचं होतं सभापती महोदय. अजूनही ते फक्त 40-42% काम पूर्ण झालेलं आहे सभापती महोदय. मला वाटतं हे येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, समृद्धी मार्ग एक चांगला मार्ग झाला, परंतु याच्यावर मागच्या काळामध्ये 140 अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला. प्लीज कन्क्लूड. असं नाही, मला नाही थांबवते ना. मी थांबतोय म्हणलो तुम्हाला 2-4 मिनिटात. केलं ना आता, आधी जाऊन केलं ना. नाही, चांगलाच आहे म्हणलं मी, वाईट कुठे. 4:40ला आपण सुरू केलेलं होतं. सभापती महोदय, अशा प्रकारची स्थिती आत्ताच्या घडीला सभापती महोदय. सभापती महोदय, हे सगळं होत असताना मला असं वाटतं मी एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो सभापती महोदय. आज शिक्षण या विषयावर बोलत असताना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाची जी स्थिती आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा याचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. जिल्हा परिषदेचा शाळेचा दर्जा हा सुद्धा सातत्यानं घसरतोय सभापती महोदय. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामधले जवळपास 33% विद्यार्थी असे आहे की ज्यांना नीट अंक लिहिता येत नाही आणि ज्यांना नीट अक्षरही वाचता येत नाही सभापती महोदय. अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये. सभापती महोदय, हे सगळं बोलत असताना शालेय गणवेशाचा मुद्दा मी आपल्या समोर मांडू इच्छितो. या काळामध्ये सरकारने जे धोरण घेतलं, विक्रेत्याकडून कापड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं आधी त्या शाळेची समिती गणवेश घेत होती. आत्ताच्या घडीला काल परवापर्यंतचा आकडा आहे, या विषयामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 44,60,000 आहे. आता फक्त 41,60,000 शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना गणवेश पोहोचलेले. 3 लाख विद्यार्थ्यांना अजूनही सभापती महोदय गणवेश पोहोचलेले नाहीये. आज या गणवेशामध्ये खऱ्या अर्थानं दुसरा गणवेश द्यायचा होता स्काउट गाईडचा, 110 रुपये शिलाई त्याची. पण ग्रामीण भागामध्ये सगळे लोक 40-40, 50-50 रुपयामध्ये देऊन ग्रामीण भागातील महिलांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करून घेतात. मी आपल्याकडे काही गणवेश देऊ इच्छितो सभापती महोदय, आपण घ्या.
हे बघा, जर आपण परवानगी दिली तर मी फक्त काढून दाखवतो आणि आपल्याकडे देतो, माझा काही दुसरा उद्देश नाही. ही फक्त पॅन्ट आहे सभापती महोदय, समोरून बघा निळ्या रंगाची, मागच्या साईडनी काळ्या रंगाची आहे. सभापती महोदय हा शर्ट आहे, इकडे वेगळा रंग आहे, डार्क इकडे असा रंग आहे. सभापती महोदय हा दुसरा शर्ट आहे, हा शर्ट बघा कसा खालीवर झालेला शर्ट आहे. हे असे गणवेश दिलेले सभापती महोदय. सभापती महोदय मी हे आपल्याकडे देऊ इच्छितो, मी द्यायला आणलेलं आहे त्यांना. तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती. तर सभापती महोदय, मला माहिती पाहिजे आपल्याकडून की अशा प्रकारच्या वस्तू घेऊन येऊन भाषण करत असताना प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे का, हे या ठिकाणी सांगावं. ते गांभीर्य विषयाचं त्यांनी सांगावं, त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. उद्या कोण भाजी घेऊन येईल, उद्या कोण त्या ठिकाणी दुसरं काय घेऊन येईल, कांदे घेऊन येईल, बटाटे घेऊन येईल, तर मला वाटतं या ठिकाणी हे योग्य नाहीये. आपण त्या ठिकाणी अगदी बरोबर, म्हणजे हे बरोबर नाही. त्यांनी अत्यंत चांगलं भाषण पहिल्यापासून करतायत, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाहीये. या संदर्भामध्ये असं आपण म्हणताय त्याच्यामध्ये तथ्य आहे असं आणता येता नाही, परंतु त्यांनी जे काही आता उदाहरणादाखल दाखवलंय निश्चित स्वरूपामध्ये योग्य ते उचित विषय. परवानगी घेतली त्यांनी, परंतु मी परवानगी घेण्याच्या अगोदरच देण्याच्या अगोदरच त्यांनी दाखवलं, परंतु हरकत नाही की परवानगी दिली नाहीये. सभापती महोदय, ते अत्यंत उत्तम पद्धतीनं, सभापती महोदय चांगल्या पद्धतीनं ते भाषण करतायत, प्रश्न मांडतायत, सांगण्याचा दाखवण्याचा नाही. उद्या तुम्हाला आम्हाला अटकाव करता येणार नाही एवढं आपल्याला सांगू इच्छितो. आणि अशा प्रथा परंपरा पडल्या तर या सभागृहाचा त्या ठिकाणी अवमान आहे. मला वाटतं यापुढील कोणतीही गोष्ट होत असताना जरा पूर्व परवानगी घेतली तर आणखी उचित होईल. त्याच्यामुळे त्यांनी जे दाखवलं आणि अनाऊन्स केलं, परंतु मी कुठली परवानगी दिली नसताना त्यांनी दाखवलं, त्यांचा काही हेतू तसा नव्हता. परंतु आता या पुढील कालखंडामध्ये कुठलीही गोष्ट दाखवत असताना पूर्व परवानगीशिवाय आपण करण्यात येऊ नये एवढं आपल्याला सांगतो. म्हणूनच सांगितलं का सभागृहामध्ये हा गणवेश दाखवलेला होता. मी रुलिंग दिलेलं आहे. शेवटी चौकशी करायला रेफरन्स देत कुठेतरी याच्यामध्ये निर्णयापर्यंत यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून या पुढील कालखंडामध्ये कोणाला असं कृत्य करायचं असेल तर ते दिलेलीच आहे. ठीक आहे. आणि सभापती महोदय, माझी परवानगी असल्याशिवाय या पुढील कालखंडामध्ये कुठलंही असं निदर्शन करता येणार नाही आणि केलं तर त्याच्यावर योग्य ती उचित कारवाई करेल. चालेल सर, थँक्यू. सभापती महोदय, मी हा मुद्दा सांगत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मागच्या काळात असा गणवेश सभागृहात आणला होता, मीही आणला. बाकी माझा उद्देश सभागृहाचे नियम कायदे मोडण्याचा मुळीच नाही, असं मी स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो. नियमाचं कायद्याचं पालन करण्याची माझी पूर्णपणे मानसिकता आहे. सभापती महोदय, हे जे गणवेश आहे आपण तपासू शकता, माझं याच्यात काही नाही. मी हे असा प्रकार झालेला आहे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 3 लाख गणवेश सभापती महोदय अजून 3 लाख लोकांना देण्याचे बाकी आहे विद्यार्थ्यांना, आणि दुसरा गणवेश तर एकही अजून विद्यार्थ्यांना सभापती महोदय मिळालेला नाहीये. आणि सांगण्याचा मुद्दा, सरकारने हा घाट का घातला हेच मला कळालं नाही की खऱ्या अर्थानं सोलापूर सारख्या गारमेंट इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं गणवेश येत होते, परंतु सरकारने अशा पद्धतीनं का नवीन हे केलं. आणि मला वाटत नाही हे वर्ष संपलं तरी हे गणवेश येतील अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, मी माझ्या या सगळ्या वक्तव्याच्या टप्प्याकडे येत असताना सभागृहामध्ये एसटी विषयी चर्चा झाली. सभापती महोदय, आज एसटी 1310 बसेस घेणार अशा प्रकारची घोषणा झालेली आहे. 3 क्लस्टरमध्ये विभागणी केलेली आहे. याची निविदा प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. सभापती महोदय, या जर निविदा प्रक्रिया जर बघितल्या तर आधीची एसटी 44 रुपये किलोमीटरनी होती सभापती, विथ डिझेल 44 रुपये किलोमीटर. आणि आता नवीन एसटी देण्याचा घाट चालू आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून, जी विदाउट डिझेल 35 रुपये सभापतीवर. डिझेलचा भाव माझ्या माहितीवर नाही 46 44 देतोय तो.
हा म्हणजे आधी सभापती महोदय 44 रुपये किलोमीटरनं हे आत्ताच्या घडीला एसटी महामंडळाला बस मिळते, जे विथ डिझेल आहे. आता विदाउट डिझेल माझ्याकडे माहिती 34-35 रुपयाची, अनिल परब मला 59 रुपये सांगतात, पण तू 34 असेल किंवा 59 असेल, 59 तर खूपच जास्त झालं. विदाउट डिझेल आणि विदाउट डिझेल 34-35 रुपये असले तरी ते पहिल्याच्या प्रमाणात अतिशय महाग आहे. आणि म्हणून या कंपन्या कशा पद्धतीनं काय करतात मला वाटतं याच्यावर माझ्याकडे आता डिटेल्स नाही, परंतु अशा पद्धतीनं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सभापती महोदय या विषयाकडं सरकारनं गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. जनतेचा पैसा आहे हा. कोणाचं? एसटी महामंडळाचे अधिकारी, मला कोणाला हे नाही करायचं, मला व्यक्तिगत काही नाही, परंतु एक कुसेकर नावाचे MD MSRTCचे हे याच्यात संपूर्ण कारवाई करतात. मला असं वाटतं याच्यामध्ये माझ्याकडे कंपन्याचे पण नाव आहे, सिटी लाईन, ट्रॅव्हल टाइम, अँथनी, या सगळ्या केरळच्या आहे, तामिळनाडूच्या आहे, बरं का आहे. या ज्या कंपन्या आहे मंत्री आहेत ना, खाली गिलोटीन आहे आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्री होते इथे. सभापती महोदय, आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला पण समजतं खाली गिलोटीन आहे, मंत्री सगळे तिकडे आहेत, पण काहीतरी सिरियसनेस आहे की नाही. या सगळ्यात महत्वाचा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलत असतो त्यावेळेला एक तर सभागृहाचा नेता पाहिजे, मुख्यमंत्री पाहिजे किंवा सिनियर कोणतरी पाहिजे. खाली गिलोटीन आहे, आम्ही समजू शकतो, गिलोटीनला देखील मुख्यमंत्री लागत नाही, फक्त अर्थमंत्री कोण असेल तर बघा, तुम्हाला सगळी परिस्थिती माहित आहे. 2 उपमुख्यमंत्री, एवढं सगळं. मंडळाचा अध्यक्ष कुठे आहे? मंडळाच्या एसटीचा विषय मंडळाचा अध्यक्ष नाही. जे मंत्री बसलेत त्यांना माहित नाही विषय कुठला चालू आहे. मला माहिती आहे, तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती आहे सभापती महोदय. त्यामुळं सभागृहाचे नेते आता गिलोटीनसाठी खाली गेलेले आहेत. त्यामुळं मंडळाचा अध्यक्ष, परिवहन मंत्री, जे काही तुम्हाला जे काही म्हणायचंय ते तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे. त्याच्यामुळे मला वाटतं मंत्रिमंडळाचे प्रतिनिधी सभागृहामध्ये उपस्थित आहेत, सगळं माहित आहे त्यांना, पूर्ण जास्तीचा अभ्यास आहे. विरोधी पक्षनेत्यांनी किती रुपयाचा रेट कोट केला सांगा. नाही, इथे काही प्रश्न उत्तर घेऊन आपल्याला काही आता परीक्षेला जायचं नाहीये. याची पूर्ण इत्थंभूत नोंद घेते आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यात उत्तरात त्याचं सामील होईल. सभापती महोदय 44 रुपयांनी आधी बस चालत होती. आता दिल्ली येथील सिटी लाईफलाईन कंपनी, केरळ येथील अँथनी कंपनी आणि गुजरात येथील ट्रॅव्हल्स टाइम कंपनी. आपल्या राज्यात काही कंपन्या नाही का हा माझा प्रश्न आहे. तो ठीक आहे, तो टेंडरचा विषय कोण आलं कोण नाही आलं मला, पण या कंपन्या बाहेरच्या आहेत आणि यांना 35 रुपये, यांनी ते 59 रुपये नोंद केलेले आहे, परंतु 35 रुपयापर्यंत त्याच्यापेक्षा खाली देणार नाही. राज्याच्या नाही देशातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात या आपल्या राज्याची एसटी महामंडळाच्या कारभाराची सभापती महोदय याच्यामध्ये बदनामी झालेली आहे. आणि मग याच्यातले कोण संबंधित अधिकारी आहे? मला यांच्यावर एक कुसेकर नावाचे जे MD आहे MSRTCचे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्याचा हा जनतेचा पैसा आहे. अशा पद्धतीनं एसटी मध्ये भ्रष्टाचाराच्या रूपानं जर हे घालवणार असेल तर मला वाटतं त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मला सकाळी एक मुद्दा मांडायचा होता, तो राहून गेला. 289 आपण मुंबईचा वेगळा विषय असल्यामुळे मी बोललो नाही, पण तो कांदा उत्पादकांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. सभापती महोदय, केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर 20% शुल्क लागू केलेले. सभापती महोदय, जो कांद्याचा भाव 3800 रुपये होता तो 1000 रुपयापर्यंत आलेला आहे काल परवा. आणि त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सभापती महोदय अतिशय हवाल दिले. बरं, आता हे जर एवढ्या या भावानं स्वस्त भावाने घेतात तर मार्केटमध्ये ग्राहकांना स्वस्त मिळतो, तर ग्राहकांना 16 ते 80 रुपयानं कांदा मिळतोय. प्रत्यक्षात बाजारामध्ये मार्केट कमिटीमध्ये 1000 रुपयापर्यंत कांद्याचा भाव गेला आहे. सभापती महोदय, या कांद्याच्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं 20% जे निर्यातीवर शुल्क लावलेलं आहे हे रद्द होण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्या राज्यात कांदा हे पीक महत्वाचं आहे.
सोयाबीन आणि कापसावर मी सातत्यानं भूमिका मांडलेली आहे आणि म्हणून या सगळ्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना या राज्याची खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर बघितली तर या राज्यात सरकार आहे का, हे राज्य कुठं गतीनं जाणार म्हणतात, हे राज्य थांबणार नाही म्हणतं, हे राज्य पूर्णपणे थांबलेलं आहे. शिक्षणाची परिस्थिती अतिशय वाईट आहे सभापती महोदय. शिक्षण जर बघितलं तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्या शिक्षणाची अतिशय वाईट स्थिती आहे. उद्योग जर बघितले तर कोणत्या गुजरातला चाललं, कोणी मध्य प्रदेशला चाललं. उद्योग धंदे हिंजवडीचे वेगवेगळे IT पार्क मधले जवळपास अनेक उद्योग हे या महाराष्ट्राच्या बाहेर चालेल सभापती महोदय. वेगवेगळ्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया मधल्या उद्योग बंद पडलेल्या जागा खासगी लोकांना देण्याचा घाट या सरकारमध्ये घातला जातोय सभापती महोदय. मग उद्योग क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, कायदा सुव्यवस्थेची स्थिती असेल, शेतकऱ्यांची स्थिती असेल, शेतकऱ्याचा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, कांदा असेल, या सगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम हे सरकार करतंय. आणि हे सरकार थांबणार नाही. कुठे चाललं हे सरकार? थांबलेलं आहे. जनतेच्या दृष्टीने सरकार थांबलेलं आहे सभापती महोदय. कांदा निर्यातीचा मुद्दा मला वाटतं दादांनी सुद्धा काल पत्र लिहिलं केंद्र सरकारला. 20% कांद्याचं निर्यात शुल्क रद्द झालं पाहिजे. दादा आले म्हणून पुन्हा रिपीट तो मुद्दा मागतो. जो कांद्याचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे सभापती महोदय. हे कांद्याचं निर्यात शुल्क हे जे केंद्राने लावलेलं हे बंद झालं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे सभापती महोदय. सातत्यानं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. कापसामध्ये ती स्थिती, सोयाबीन मध्ये ती स्थिती. अशा प्रकारचं जर शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार हे राज्य असेल, हे राज्य थांबणार नाही. ते राज्य कुठं चालतंय हा प्रश्न आहे. जनतेसाठी हे राज्य चालत नाही. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महिला सुरक्षित नाही, विद्यार्थी सुरक्षित नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. दिवसा ढवळ्या गुंडांचा हैदोस या राज्यामध्ये माजलेला आहे. शिक्षणाची परिस्थिती बघितली तर अजून विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. शाळा गळक्या, शाळा पळक्या जिल्हा परिषदेच्या. अदानीला शाळा एकीकडे अदानीला शाळा दिल्या जातात, पण तो जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त केल्या जात नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. उद्योगधंदे सुद्धा बंद करण्याचा घात या ठिकाणी घातला जातो. मोठे मोठे उद्योगाच्या फक्त घोषणा होतात, प्रत्यक्षात एस्टॅब्लिशमेंट अजून होत नाही. दावोसला आपण जातो, टुरिझमसाठी जातो, प्रत्यक्षात करार होतात, अंमलबजावणी शून्य होती. आणि म्हणून 261-59 प्रस्तावाच्या माध्यमातून या सरकारच्या या भूमिका, हे सरकार अकार्यक्षम आहे, हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या हिताचं नाही, हे सरकार स्वार्थासाठी चालवलं जातं, मुठभर लोकांसाठी चालवलं जातं. अशा प्रकारची स्थिती आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा या सरकारने उडावलेला आहे. या सरकारला तोंड असून हे सरकार बोलत नाही. या सरकारला कान असून जनतेच्या कानठळ्या, जनतेचा प्रश्न या सरकारच्या कानावर जात नाही. आणि आज एवढे खून घटना घडत असताना सत्ताधारी पक्षाचा एकही मंत्री ज्याचा खून झाला त्याला भेटायला जात नाही. ना बीडला जातो, ना परभणीला जातो. जर सरकारचा सहभाग नसेल तर किमान एखाद्या मंत्र्याने जाऊन या लोकांच्या घरी जाऊन सांत्वन व्यक्त करायला पाहिजे होतं. पण तो सरकारचा एकही मंत्री अजूनही सांत्वनासाठी साधा गेलेला नाही. या लोकांना न्याय कोण देणार? या लोकांना सरकार न्याय देणार का? या लोकांच्या खुनात सहभागी असणारे सत्ताधारी पक्षाचे लोक ज्या पद्धतीनं दिवसा ढवळ्या उजळ माथ्यानं वावरतात, मात्र त्यांच्या हातात हातकडी घालण्याचं हिंमत या सरकारमध्ये का? मी सातत्यानं पळणीच्या वाल्मिक करारांचं नाव घेतो, जो एका राज्याच्या मंत्र्याच्या जवळचा माणूस आहे. त्याच्यावर कारवाई का होत नाही? नागपूरमध्ये येऊन एका फार्म हाऊसवर तो थांबतो, पण तो त्याच्यावर कारवाई होत नाही. आणि म्हणून या 261च्या प्रस्तावाच्या माध्यमातून या सरकारच्या या पूर्ण भूमिकेचा मी विरोध व्यक्त करतो आणि थांबतो. सभापती महोदय, आपण